तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयासंदर्भात पर्यावरणप्रेमी आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अनेक राजकीय पक्षांकडून देखील त्या ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहे। यामध्ये सत्ताधारी शिवसेनेकडून देखील आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि यानंतर आता भाजपकडून देखील शिवसेनेसंदर्भात अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदेच्या सेनेचे उपनेते आहेत। दादा, आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, वृक्षतोडीला आपण विरोध केला होता, त्यानंतर आता संमिश्र अशा प्रतिक्रिया ज्या त्या समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः आपण सत्तेत आहात, भाजपकडूनच प्रतिक्रिया येत आहेत। मला असं वाटतं की हे आंदोलन हे नाशिकच्या जनतेचं आंदोलन आहे। हे जन आंदोलन, हा जनभावना आहे। अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत, महिला भगिनींपासून तर आमच्या ज्येष्ठ भगिनींपर्यंत सर्वजण ह्या वृक्षतोडीला विरोध करत आहे। कारण तपोवन शेवटी ही आमची आत्मीयता आहे आणि तपोवनामध्ये जर झाडं तोडत असाल तर काय अर्थ आहे? मला असं वाटतं की शिवसेनेने केलेलं आंदोलन हे पक्षीय नव्हतं, हे त्यामध्ये सर्व ज्याला काय म्हणतो हे नाशिककरांच्या आंदोलनात शिवसेनेचा सहभाग होता। परंतु मी काल एक बाईट माननीय गिरीश भाऊंची पाहिली। मला माहीत नाही गिरीश भाऊंना अशी चुकीची माहिती कोणी दिली आहे की शिवसेनेनं कुंभमेळ्याला विरोध केला। मला वाटतं ही अत्यंत चुकीची बातमी त्यांच्यापर्यंत कोणीतरी ठरवून पोचवली असावी। मुळात आपण सगळ्या बाईट्स बघा, कुठेही कुंभमेळ्याचा विषय नाही। कुंभमेळा हा हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव आहे, तो अत्यंत उत्साहात झाला पाहिजे, आनंदात झाला पाहिजे। परंतु साधुसंतसुद्धा ह्या वृक्षतोडीला विरोध करत असताना कुठंतरी या विषयाचं गांभीर्य मला असं वाटतं बदलण्यासाठी काय अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट दिलं जातं आहे। मला सांगायचं आहे, हिंदुत्व आणि शिवसेना हे एकच आहे। शिवसेना म्हणजेच देव, देश आणि धर्म, त्यामुळे हिंदुत्व वेगळं कुणी सांगण्याची आम्हाला आवश्यकता नाही। आपल्याला दादा असं म्हणायचं की भाजप आणि शिवसेनेत या मुद्द्यावरून वाद निर्माण केला जातोय? अजिबात नाही। मला असं वाटतं ह्या आंदोलनात ज्या दिवशी शिवसेनेचे पदाधिकारी सामील झाले त्याच दिवशी संध्याकाळी मी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना फोन केला, सुनील केदारांना, आणि मी त्यांना सांगितलं महायुती म्हणून या शहरात आपण मतं मागितली आहेत, लोक आपल्याबरोबर उभे राहिलेले आहेत आणि असं असताना लोकांच्या मताचा आपण आदर केला पाहिजे। हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीसुद्धा सामील झालं पाहिजे अशी विनंती मी त्यांना केली। नक्कीच दादा, आपण जर बघितलं, आपण आंदोलन केलं, त्यामुळे असं कुठेतरी एक म्हटलं जातं की सत्ताधारी असून आंदोलन केलं जात आहे। विषय सत्तेचा नाही आहे। सत्ता कोणामुळे आहे? सत्तेत कोणामुळे आहोत? आमदार कोणामुळे निवडून आले? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणामुळे झाले? जनतेमुळे झाले। त्यामुळे जनता महत्त्वाची आहे असं आमचं म्हणणं आहे। नक्कीच आपल्यासोबत शिवसेना उपनेते अजय बोरस्ते होते। सत्तेमध्ये कुणामुळे आहोत? जनतेमुळे आहोत। त्यामुळे जनतेच्या निर्णयासमोर जनतेचा जो निर्णय आहे त्याचा आपण आदर केला पाहिजे, अशा पद्धतीची भावना जी आहे ती अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।